नाउ गाइज आय नीड द अटेन्शन ऑफ एव्हरीवन टुवर्ड्स मी. जेव्हा आपण सर्किट अनालिसिस बद्दल बोलतो आपल्या डोळ्यासमोर दोन प्रकारचे पोरो सर्किट आलेच पाहिजे. पोरो म्हणतील मास्तर दोन सर्किट कोणते असतात? अरे बेटा, जे पहिलं सर्किट आहे त्याला आपण सिंगल फेज म्हणता आणि दुसरं आहे त्याला थ्री फेज सर्किट म्हणता. पोरं म्हणतात मॅक्झिमम एमसीक्यू एक्झाम मध्ये कशावर येतात? गॅरंटी देऊन सांगतो थ्री फेजवर येतात. कारण सिंगल फेज मध्ये व्होल्टेजच असतं आणि करंट असतं. पण जेव्हा पोरो तुम्ही थ्री फेज मध्ये जाताना व्होल्टेजचे तुकडे पडतात आणि करंटचे पण तुकडे पडतात. तुम्हाला आठवतोय का जेव्हा मी हा चॅप्टर सुरू केला होता गुट्टे सरने जो सगळ्यात पहिले बीट तुम्हाला शिकवलं होतं त्या बीटचं नाव होतं थ्री फेज अल्टरनेटर. कोणी या अल्टरनेटरला जनरेटर म्हणतं. आता मी तेवढी मोठी डायग्राम ड्रॉ करू शकत नाही पण तुम्हाला मदत करू शकतो. गुट्टे सरने 3 कॉइल घेतल्या होत्या, आर फेज, वाय फेज आणि बी फेज. या 3 कॉइलचा जो ढाचा असतो ना तो आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. मॅग्नेटिक फील्डसाठी 2 परमनंट मॅग्नेट घेतले होते. जेव्हा कॉइलचा ढाचा आपण फिरवतो हा ऑटोमॅटिकली फिरवला जात नाही. याला फिरवण्यासाठी टर्बाईन किंवा प्राइम मूव्हरचा वापर केला जातो. जेव्हा हा कॉइलचा ढाचा मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये फिरायला लागतो तो फॅरेडे लॉच्या सिद्धांतानुसार जोपर्यंत एखादी कॉपर किंवा अल्युमिनियमची कॉइल मॅग्नेटिक फील्डला जाऊन लिंक करत नाही तो पण ईएमएफ बनत नाही. पोरं म्हणले मास्तर किती ईएमएफ बनणार? गुट्टे सर बोलले सर 3 बनले बेटा. पोरं म्हणले 3 ईएमएफ कसं काय? कारण इथे 3 कॉइल आहेत. पहिल्या कॉइलचं नाव आहे आर आर डॅश, दुसऱ्याचं वाय वाय डॅश, तिसऱ्याचं बी बी डॅश. प्रत्येक कॉइलने एक स्वतःचा पोटेन्शियल तयार केलं. पोटेन्शियल ऑफ आर फेज, पोटेन्शियल ऑफ वाय फेज, पोटेन्शियल ऑफ बी फेज. नियमाला बघायला गेलं तर हे जे व्होल्टेज आहे ना बेटा ते एसीच आहे फक्त ना. एसी मध्ये ही वेव्हफॉर्म अशी असते. पोरं म्हणतात व्होल्टेज इक्वेशन कसं असतं? व्होल्टेज इक्वेशन असतं V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. पण नियम बघायला गेला तर पोरं या व्होल्टेज इथे 3 तुकडे झाले. पोरं म्हणले मास्तर 3 तुकडे का झाले? कारण बघणार आहे बाबा इथं प्रत्येकाची जागा वेगळी आहे ना. आर फेजचा अँगल वेगळा, वाय फेजचा अँगल वेगळा, बी फेजचा अँगल वेगळा. पोरं म्हणले जागा बदलल्याने फरक पडतो का? रे 100% पडतो रे. आर फेज आणि वाय फेज आणि बी फेजचा प्रत्येकाचा फेज अँगल वेगळा होता. पोरं म्हणले आर फेजचा फेज अँगल किती होता? 0. वाय फेजचा होता -120 आणि बी फेजचा होता पोरो +120. कुणी याला +120 ला -240 डिग्री पण म्हणतं. क्वेश्चन केअरफुली वाचायचा. फेज डिस्प्लेसमेंट ऑफ थ्री फेज एसी सप्लाय इज. थ्री फेज एसी सप्लायचा फेज डिस्प्लेसमेंट किती असतो? बिंदास उत्तर द्यायचं 120. पण क्वेश्चनचा असा आला फेज अँगल ऑफ आर फेज, वाय फेज अँड बी फेज इज. आर असेल तर 0 घ्या, वाय असेल तर -120 घ्या आणि बी असेल तर +120. मग पोरं म्हणतात प्रत्येकाचं व्होल्टेज इक्वेशन गुट्टेचं लिहिता येतं का? अरे विषय आहे का? व्होल्टेज इंड्यूस बाय आर फेज, बाय वाय फेज आणि बी फेजच्या गुट्टेसाने तुम्हाला 3 इक्वेशन लिहून दिले होते. पहिल्याच इक्वेशन होतं VM साइन ऑफ ओमेगा टी. कारण पहिल्याच फेज अँगल नसतोच. पोरं म्हणले मास्तर का नसतो? कारण बेटा त्याचं रिझन आहे कारण ती ओरिजिन पासून स्टार्ट होते. दुसऱ्याचं व्होल्टेज इक्वेशन होतं V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. फेज अँगल कधी पण ओमेगा टीच्या उजवीकडे लिहिला जातो. ओमेगा टीच्या उजवीकडे लिहिला जातो, डावीकडे लिहिला जात नाही. आणि जो VB होतो ना पोरो तो असा होता VM साइन ओमेगा टी. एक तर -240 घे बेटा नाही तर +120 घे. दोन्हीपैकी तो कोणते घेऊ शकतो. आणि वी नो दॅट द व्होल्टेज इज ऑलवेज मेजर्ड इन द होल. पोरो मला सर तरी पण आम्ही विसरले, आमच्या काही लक्षात नाही, परत एकदा सांगा. पोरो ही जी होती ना पहिली वेव्हफॉर्म ती आर फेजची होती. पहिला डोंगर आर फेजचा, जी वेव्हफॉर्म खालून स्टार्ट होते दुसरा डोंगर वाय फेजचा, जी वेव्हफॉर्म वरून स्टार्ट होते तिसरा डोंगर बी फेजचा. मग तुम्हाला पण माहिती आहे जी वेव्हफॉर्म पहिलं स्टार्ट होते त्याचा फेज अँगल 0 असतो. दुसऱ्याची वेव्हफॉर्म खालून स्टार्ट होते म्हणून -120, तिसऱ्याची वेव्हफॉर्म वरून स्टार्ट होते म्हणून +120. एवढी तो कॉमन सेन्स आपल्याला आहे की जर वेव्हफॉर्म खालून स्टार्ट होत असेल तर फेज अँगल शुड बी निगेटिव्ह आणि ती जर वरून स्टार्ट होत असेल तर फेज अँगल शुड बी पॉझिटिव्ह. पोरं म्हणले मास्तर वेव्हफॉर्म तुम्ही थोडंफार सांगितली मग आता सांगता येतं जरा व्हेक्टर डायग्राम पण सांगणार. सांगतो रे बाबा लक्ष दे. हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर आणि हा तिसरा वेक्टर. याला म्हणतात व्होल्टेज ऑफ आर फेज, वाय फेज आणि बी फेज. या प्रत्येक वेक्टर मधला अँगल बेट्यांनो 120 डिग्री असतो. कधी कधी डोक्यात प्रश्न पडतो की साला की फेज अँगल 120च का असतो? त्याचं पण उत्तर देतो बघ रे बाबा. आपल्या पूर्ण सर्कलचा अँगल 360 असतो. आपण कोणतं जनरेटर बोलताय? थ्री फेज. मग 360 ला काय कर बेटा 3 ने डिवाइड कर, तुझा अँगल येतो 120. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, लॉजिक आहे त्याच्यामध्ये.
सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला लास्ट टाइम ही सांगितली होती की बेटांनो, जर वेक्टर घडीच्या दिशेने फिरले तर अँगल मायनस घेत चला, अपोजिट दिशेने फिरले तर प्लस घेत चला. हे लक्षात ठेवा, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, पुस्तकात नाहीये. पण वेक्टर जर क्लॉकवाईज फिरले अँगल मायनस घेतले जातात आणि अँटी क्लॉकवाईज फिरले तर वेक्टर हे प्लस घेतले जातात. हे माहित असू द्या बरं. पोरं, मी चॅप्टर मुद्दाम रिवाइज करत आहे कारण तुमची माझी फ्रिक्वेन्सी लवकर मॅच व्हायला पाहिजे. हा जो पूर्ण पोर्शन बोर्डवर दिसतो तो 3 फेज अल्टरनेटरशी रिलेटेड होतो. मग पोरं म्हणतील की सर याच्यानंतर तुम्ही काय शिकवलं होतं सर? अरे बेटा, याच्यानंतर मी तुम्हाला टाइप्स ऑफ नेटवर्क शिकवले होते. नेटवर्क म्हणले की डोळ्यापुढे 2 नेटवर्क आलेच पाहिजे बेटा. जो पहिला नेटवर्क आहे त्याला स्टार म्हणता रे, म्हणजे दुसरं नेटवर्क आहे ना त्याला आपण डेल्टा म्हणता. तुम्हाला माहिती आहे का, स्टार मध्ये पण 2 टाईप पडले होते. जो पहिला टाईप होता पोरो तो 3 वायर होता, आणि जो दुसरा टाईप होता पोरो तो 4 वायर होता. पोरं म्हणतील मास्तर तुम्ही वाचून आले आहे ना. मी वाचून आलेलो नाहीये. मी सकाळी उठलो, मस्त आंघोळ केली, ऑफिसला येऊन थोडी पूजा केली आणि सरळ बोर्डच्या पुढे येऊन थांबलोय. फक्त बघितलं की मी 3 तारखेला कुठला चॅप्टर शिकवतो, तर वाचायची गरज नाहीये मास्तरला. मास्तरचं डोकं एकदम शार्प आहे, टेन्शन घेऊ नका. स्टार आणि डेल्टा. पोरं मध्ये 3 वायर आणि 4 वायरचा घोळ कसं काय सर? अरे बेटा, जिथं 4 वायर होते ना तिथं न्यूट्रल बाहेर काढला जातो, आणि जिथं 3च वायर आहे ना तिथं न्यूट्रल बाहेर काढला जात नाही. पोरं म्हणले काढायचं का नाही ते तू बघ ना, ते तुमच्यावर डिपेंड आहे न्यूट्रल काढायचं का नाही काढायचं. जे नेटवर्क थोडं ओपन वाटतं, ओपन मोकळं चोकळं वाटतं पोरं, मोकळं चोकळं, त्याला स्टार म्हणतात. आणि जे नेटवर्क थोडं बंद वाटत आहे किंवा क्लोज्ड वाटत आहे त्याला आपण डेल्टा असं म्हणतात. पोरं म्हणले मग मास्तर डायग्राम कशा असतं जरा सांगा बरं. जरा सांगतोयच बाबा. ही आर फेज, वाय फेज आणि बी फेज, याला म्हणतात पोरो आपल्या ब्रँचमध्ये स्टार नेटवर्क. आणि हा स्टार पॉइंट कुठे बनतो आहे का? स्टारला कोणी स्टार पॉइंट म्हणतं, न्यूट्रल पॉइंट म्हणतं, अर्थिंग पॉइंट म्हणतं. मग तुम्ही त्याला न्यूट्रलच म्हणाल, स्वतःचं डोकं लावू नका. जेव्हा तिन्ही पण फेजेस एकत्र येऊन जुळतात तेव्हाच स्टार तयार होतो बरं. स्टार कुठे पण तयार होत नसतो. स्टारचा एक नियम असतो, जेव्हा 3 फेजेस एकत्र येऊन जुळतात त्याला न्यूट्रल असं म्हणतात. आणि न्यूट्रलला फक्त पोरो कुठे अवेलेबल असतो? स्टार मध्ये. पोरं म्हणले मास्तर डेल्टाची डायग्राम कशी असते? डेल्टा त्रिकोणी असतो. 1, 2 आणि 3. हा दाखवला पहिला, हा दाखवला दुसरा, हा दाखवला तिसरा. डेल्टा मध्ये न्यूट्रल तयार करता येत नाही. जर तू डेल्टा मध्ये न्यूट्रल तयार करू शकला तर तुझं नाव आपण पुस्तकात छापू आणि त्याची फ्रेम करून आपण भिंतीवर लावू. कारण की नियम आहे, when all the 3 phases meeting at a point neutral is obtained. पण जेव्हा 3 फेजेस एकत्र मिळतच नाही तर कुठून मिळणार न्यूट्रल? आणि जिथे न्यूट्रल असतो पोरो तिथं अर्थिंग काढता येते. पोरं म्हणले कन्फ्यूज, मास्तर डेल्टाला अर्थिंग काढता येत नाही. काढता येते, ती अर्थिंग वेगळ्या टाईपची असते ज्याला बॉडी अर्थिंग म्हणतात. अर्थिंगचे पण टाईप असताना असं काय करतात? न्यूट्रल अर्थिंग, बॉडी अर्थिंग. अंडरस्टँड? सो हा आहे पोरो स्टार नेटवर्क, हा आहे डेल्टा. मग पोरं म्हणले मास्तर एवढंच आहे का? नाही, आता तर कुठं मी सुरू केलं, लक्ष देऊ नये का. या चॅप्टरमध्ये सगळ्यात मोठा घोळ आहे बघा पोरं, ज्याच्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तो घोळ याचा आहे. लाईन अँड फेज रिलेशनशिप. तुम्ही थोडं विसरले असाल तर तुमच्या डोक्यात थोडी आठवण करून देतो. हा एकमेव नेटवर्क अनालिसिस मधला चॅप्टर आहे, ऐकताय का, जो सगळ्यात छोटा आहे. अनुभवाचे बोलत म्हणून सांगतो, सोडू नका. सगळ्यात मोठा घोळ आहे पोरो लाईन आणि फेजचा. या चॅप्टर मध्ये कोणतं लाईन आहे आणि कोणतं फेज आहे पोराच्या दिमागाचा दही होऊन जातो. दही त्याचा होतो ज्याने अभ्यास नाही केला, दही त्याचा होत नाही ज्याने अभ्यास केलेला आहे. ज्यांनी माझे क्लास केलेत ना त्याच्या दिमागाचा दही व्हायलाच नाही पाहिजे. तात्पर्य काय, जेव्हा तुम्ही सिंगल फेज मध्ये असताना बेटा तर ते फेज रिलेटेड असतं, पण जेव्हा तू 3 फेज मध्ये येतो ना तेव्हा वर्ड्स बदलतात. मी जर म्हटलं व्होल्टेज, पोरं म्हणले कोणतं मास्तर, लाईन की फेज. मी म्हटलं करंट, पोरं म्हणले मास्तर लाईन की फेज. विषय असा आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये घाबरण्याचं रिजन आहे 2 आहेत. मग याला कसं सांगायचं मी सांगतो ना. लाईन म्हणजे पोरो जस्ट एक वायर, की लाईन म्हणजे जस्ट एक केबल ज्याच्यामधून करंटचा प्रवाह होतो. तात्पर्य काय, जो एखादा करंट वायर मधून चालला त्याला लाईन करंट म्हणतात. जे व्होल्टेज 2 वायरच्या क्रॉस असतं त्याला लाईन व्होल्टेज म्हणतात. विषय संपला. याच्यात वाइंडिंगचा उल्लेख केला जात नाही. पोट्टे म्हणले फेज म्हणजे काय? फेज म्हणजे बेटा कॉईल. कॉईलला कोणी वाइंडिंग म्हणतो बरं. लक्ष देऊन आहे का जरा? एकदम साधा आहे रे, सोपं आहे. तुम्ही कधी लक्ष देऊन बघितलंच नाही तर मग कसं काय कळणार? तुम्ही पोरीचा फोटो कसा एकदम लग्न जमायच्या वेळेस लक्ष देऊन बघता आपण की
तसं बघायचं इकडे, थोडं समजून घ्या त्याला. लाईन म्हणजे वायर किंवा केबल ज्याच्यात वाइंडिंगचा उपयोग केला जात नाही. जिथे वाइंडिंग किंवा कॉइलचा उपयोग असतो त्याला फेज म्हणतात. मग फेज म्हणजे काय पुरू, जो करंट एका वाइंडिंग मधून चालला त्याला लाईन करंट म्हणतात. सॉरी फेज करंट. आणि जे व्होल्टेज वाइंडिंगच्या अक्रॉस मेजर केलं जातं त्याला फेज व्होल्टेज म्हणतात. तात्पर्य काय, जरा साईडला घेऊन येतो तुम्हाला पोरो. इथे व्होल्टेजचे 2 तुकडे पडतात आणि इथे करंटचे 2 तुकडे पडतात. जे आता मी पहिल्यापासून सांगतो, लक्ष देऊ नका, जरा लक्ष देऊ नका. पहिले व्होल्टेज सांगतो. जे व्होल्टेज 2 वायरच्या अक्रॉस मोजलं जातं त्याला लाईन व्होल्टेज म्हणतात. जे व्होल्टेज 2 वाइंडिंगच्या अक्रॉस मेजर केलं जातं त्याला फेज व्होल्टेज म्हणतात. जो करंट एखाद्या वायर मधून पास होतो त्याला लाईन करंट म्हणतात. जो करंट एखाद्या वाइंडिंग मधून पास होतो त्याला पोरो फेज करंट म्हणतात. आता गुट्टे सरांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न, हे कुठे सेम असता कुठे डिफरंट असता माहीतच नाहीये. हे कुठं सेम असतं कुठे डिफरंट असतं माहीतच नाहीये. ते माहीत करून घ्यायचं असेल तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, तुला स्टार आणि डेल्टाच्या मध्ये घुसावं लागेल. तसं तर माझी खूप इच्छा होत आहे तुम्हाला प्रश्न विचारायचे, पण मी विचारत नाहीये मुद्दा, माझा वेळ वाया जाईल म्हणून. त्याच्यामुळे लक्ष द्या. विचारेल मी प्रश्न आत्ताच नाही, थोडं तयारीत. आता सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा पडला की साला काय कुठं सेम असतो आणि कुठे डिफरंट असतो. अरे मी सांगतो ना, मी सांगतो. इकडे बघ बेटा, सगळ्यात पहिलं गुट्टे सरने हातात घेतला स्टार नेटवर्क. तुम्ही विसरले असाल, जरा आठवण करून देतो. स्टार नेटवर्क ड्रॉ करून घेऊ का? चल करूनच घेतो. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. स्टार मध्ये पोरो हो करंट, इकडे देऊ का जरा साईडला. स्टार मध्ये पोरो करंट हा सेम असतो पण व्होल्टेज हा पोरो डिफरंट असतो. पोरो म्हणजे मास्तर तुम्ही तर लक्षात ठेवता, मग आम्हाला पण तर लक्षात ठेवायला ट्रिक सांगा बरं. चला ट्रिक सांगतोच तुम्हाला की मी कसं पाठ केले. पोरो स्टारचा यस आणि सेरीजचा यस मॅच होतो बघा. सेरीज मध्ये करंट सेम घेतला ना रे तू, मग स्टार मध्ये बी घेणं काय त्रास आहे तुला. ओके, सो स्टार मध्ये करंट काय सेम आहे ना, करंट सेम आहे म्हणजे IL ची व्हॅल्यू IPH असते आणि IPH ची व्हॅल्यू IL असते. बर चाल. मग पोरं म्हणले मास्तर व्होल्टेज डिफरंट आहे. व्होल्टेज डिफरंट असं कसं घ्यायचं की VL ला VPHच घ्यायचं रे. फक्त एक काम करायचं, दोघांच्या मध्ये कन्व्हर्जन फॅक्टर टाकायचा. त्या कन्व्हर्जन फॅक्टरचं नाव आहे √3. जिथे व्हॅल्यू बदलते, जिथे व्हॅल्यू डिफरंट असते तिथे √3 चा वापर केला जातो. जिथे सेम असते तिथं वापर केला जात नाही. सो बेटा तुला जर लाईन व्होल्टेज लिहायचं असेल तर √3 × VPH ले, पण याला जर VPH मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर √3 कुठे चालला, वरून खाली चालला. पोरं म्हणले मास्तर पॉवरचा विषय काय, तर मी तुम्हाला आत्ताच एक गोष्ट सांगतो. पोरं नेटवर्क स्टार असो की नेटवर्क डेल्टा असो, पॉवरला काही घंटा फरक नाही पडत. पॉवरचा विषय ना आधीपासून वेगळा आहे. पॉवरचे इक्वेशन स्टार आणि डेल्टा मध्ये सारखे असतात. आपल्या याच्यावर खूप मोठे डिस्कशन झाले. मग बेटा ती ॲपरंट पॉवर असो, ऍक्टिव्ह पॉवर असो, रिएक्टिव्ह पॉवर असो, स्टार आणि डेल्टा मध्ये सेम असते. पोरं म्हणले किती असते ते पण मी सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. सो 3 गोष्टी पाठ करायच्या आणि पुढे चालायचं. स्टार नेटवर्क मध्ये करंट हा सेम असतो बट व्होल्टेज हा डिफरंट असतो. सेम होता म्हणून IL = IPH, डिफरंट होता म्हणून IL √3 × IPH. सॉरी, VL √3 × VPH. पोरे म्हणले मास्तर तुम्ही स्टार सांगितलं, मग डेल्टा पण तर सांगा ना. बघ रे बेटा तुला डेल्टा पण सांगतो. डेल्टाला क्लोज फॉर्मेशन म्हणतात बरं, लक्ष देऊ नका. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, 1, 2 आणि 3. आता तिकडे जे होतं ना त्याच्या इकडे उलट असतं पुढं. तिकडे काय सेम होतं, करंट सेम होतं ना, ते इकडं व्होल्टेज सेम असतं. बरोबर. आता इथं जिथं व्होल्टेज सेम आहे म्हणजे ते करंट सेम असेल का, करंट सेम असू शकत नाही. करंट सेम नाहीये म्हणून इथं आपण करंट डिफरंट घेतो. व्होल्टेज सेम आहे ना, तर VL ची व्हॅल्यू डायरेक्ट VPH घ्या आणि VPH ची व्हॅल्यू डायरेक्ट VL घ्या. विषय संपला. पण इथं करंट डिफरंट आहे ना, सो करंटची व्हॅल्यू कशी घ्यायची बघ रे बेटा. IL चा फॉर्म्युला IPH लिहायचाच नाही, मध्ये √3 टाकायचा. आता विषय संपलायचा. हा, याच फॉर्म्युल्याला जर तुला असं लिहायचं असेल की सर IPH = IL/√3 असं बिली, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मी एक ऑब्झर्व केला पोरं, तुम्ही दोन्ही नका पाठ करा, एक पाठ करा. हे पाठ करा वरचं. कसं एक्झाम मध्ये जमलिंग होती की साला √3 वर कुठे घ्यायचं आणि खाली कुठे घ्यायचं, वर कुठे घ्यायचं आणि खाली कुठे घ्यायचं. आपल्याला आता अभ्यास करताना पाठ झाल्यासारखं वाटतं पण एक्झाम मध्ये कन्फ्युजन. मग इथं काय पाठ केलं, तिकडे जे होतं त्याच्या उलट.
डेल्टामध्ये व्होल्टेज सारखा असतो पण करंट डिफरंट असतो. पण पोरो जेव्हा तुम्ही पॉवरची गोष्ट करता, ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, याचं तर भांडण कधी नव्हतं कारण रिमेन्स कॉन्स्टंट असतं. आता मी सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगतो ज्याच्यावर मॅक्झिमम टाइम एक्झाममध्ये क्वेश्चनिंग आलेली आहे की पॉवर इकडे लिहिलं कसं जातं. पॉवर इक्वेशन, पॉवर इक्वेशन इन 3 फेज, सिंगल फेज नाही. मी 3 फेज बद्दल बोलत आहे, सिंगल फेज नाही. पोरं म्हणले मास्तर कसं लिहायचं, मी सांगतो रे, टेन्शन घेऊ नको, चाल इकडे. सगळ्यात पहिलं गुट्टे सर लिहिताय ॲपरंट पॉवर, नंतर गुट्टे सर लिहिताय ॲक्टिव्ह पॉवर, आणि सगळ्यात शेवटी लिहिताय रिॲक्टिव्ह पॉवर. सिंगल फेज आणि 3 फेज दोघांचे फंडा क्लिअर करतो रे, लक्ष दे रे बेटा इकडं. पोरो ॲपरंट पॉवरला आपण यसने दाखवता. पहिलं मी फॉर्म्युला सिंगल फेज साठी लिहितो. सिंगल फेजचा फॉर्म्युला काय असतो, फक्त व्ही आहे, बरोबर का नाही. मग एक काम करू, त्याला पूर्णच करून घेतो. आता गुट्टेसाला काय करायचं, सिंगल फेजला कन्वर्ट करायचंय 3 फेज मध्ये. 3 फेज मध्ये फॉर्म्युले लिहिण्याच्या 2 पद्धती असतात पोरो. जी पहिली पद्धत असते त्याला फेज म्हणता, जी दुसरी पद्धत असते त्याला लाईन म्हणता. पोरो म्हणतं मास्टर कसं लिहायचं, मी सांगतो. तुला जर तोच फॉर्म्युला फेज साठी लिहायचा असेल तर यसचा फॉर्म्युला कसा येतो रे, व्ही ला लिहायचं VPH, आय ला लिहायचं IPH. सिंगल फेज होता म्हणून 1 ने मल्टिप्लाय केलं, 3 फेज होता म्हणून 3 ने मल्टिप्लाय करायचं, विषय संपला. युनिट इज व्होल्ट एम्पियर. पोट्टे म्हणले की मास्तर तुम्ही हा फॉर्म्युला फेज मध्ये लिहिला, मग राव लाईन मध्ये कसा लिहायचा. तू काय कर, या VPH ला VL लिही, IPH ला IL लिही. फक्त या 3 ला ना 3 लिहिता येत नाही, √3 लिहायचं. त्याच्या मागे एक लॉजिक आहे, ते मी सांगितलं होतं, पण तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. सो तुम्ही काय करायचं, जेव्हा फेजला लाईन मध्ये कन्वर्ट कराल ना पोरो, फक्त 3च्या ठिकाणी √3 घ्यायचं, VPH च्या ठिकाणी VL, IPH च्या ठिकाणी IL. IL आणि VL का, कारण पोरो ही लाईन आहे. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही, ही ॲपरंट पॉवर आहे. ॲपरंट पॉवर मध्ये ना cos φ असतो ना sin φ असतो. विषय संपला. मग पोरं म्हणले सर दुसरा फॉर्म्युला कसा लिहायचा. दुसरा फॉर्म्युला मी लिहित बसणार नाहीये, गुट्टे सर डोक्याचा वापर करणार आहेत. दुसरा फॉर्म्युला हा पहिला फॉर्म्युला सारखाच असतो, फक्त फरक काय होतो ते सांगू तुम्हाला. बदल काय होतो बघा, यसच्या ठिकाणी घेतला P आणि इकडे टाकला cos φ, इकडे घेतला P, इकडे घेतला P, इथे टाकला cos φ आणि इथे पण टाकला cos φ. विषय संपला. पोर म्हणलं सर फक्त cos φ टाकला, मग इकडे काय करायचं होतं, जेव्हा तुम्ही याला रिॲक्टिव्ह पॉवर मध्ये कन्वर्ट करताना cos φ काढायचा आणि sin φ टाकायचा. काय विचारलं मी, cos φ काढायचा आणि sin φ टाकायचा. बघा बरं मी टाकतो का इकडे cos φ कडून sin φ, इकडे टाकलं Q, cos φ च्या ठिकाणी sin φ, इथे टाकला Q, इथे टाकला Q, इथे टाकला sin of φ, इथे पण टाकला sin of φ. तुम्ही पाठ करा माझ्यासाठी 4 गोष्टी. गोष्ट नंबर 1, कुठला पण पॉवरचा फॉर्म्युला सिंगल फेज मध्ये लिहित असताना, ऐका बरं महत्वाची गोष्ट आहे, कुठला पण पॉवरचा फॉर्म्युला सिंगल फेज साठी लिहित असताना 3 आणि √3 चा वापर करायचा नाही. गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2, कुठल्या पण पॉवरचा फॉर्म्युला फेज मध्ये लिहायचा असेल तर 3 चा वापर करा. तिसरी गोष्ट, कुठल्या पण पॉवरचा फॉर्म्युला लाईन साठी लिहायचा असेल √3 चा वापर करा. चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ॲपरंट पॉवर मध्ये cos φ sin φ नसतो, ऍक्टिव्ह पॉवर मध्ये cos φ असतो, रिॲक्टिव्ह पॉवर मध्ये sin φ असतो. अंडरस्टँड. ॲपरंट पॉवर डिनोटेड बाय S, ऍक्टिव्ह पॉवर डिनोटेड बाय P, रिॲक्टिव्ह पॉवर डिनोटेड बाय Q. कुठला पोरगा उठून मला विचारलं की सर हे पॉवरचे फॉर्म्युले स्टार आणि डेल्टा मध्ये कसे असतात, उत्तर लक्ष देऊन एक सेम असतं. पोरो मार्केटमध्ये तुम्ही मोटर आणली, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, फंडा क्लिअर करतो. 2 शेतकरी मार्केटमध्ये गेले, 2 शेतकऱ्यांनी 2 मोटर आणल्या, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणली जे आपण व्हिडिओवर लावतो. पहिल्या शेतकऱ्याने 1500 वॅटची मोटर आणली, स्टार कनेक्टेड स्टेटर होता त्याला. दुसऱ्या पण शेतकऱ्याने 1500 वॅटचीच मोटर आणली, पण त्याचा डेल्टा कनेक्टेड होता. आता पहिल्या शेतकऱ्याला न्यूट्रल काढता येतं कारण तिथं न्यूट्रल दिलेलं आहे, इकडे न्यूट्रल नाही. कसं आहे बरोबर, पॉवरला ना न्यूट्रलशी घेणं देणं नाहीये. पॉईंट ओढी आहे, पहिल्या शेतकरीची मोटर स्टार आहे ना, पण पॉवर किती आहे, 1500च आहे. दुसरीची डेल्टा आहे तरी पण पॉवर 1500च आहे. तात्पर्य काय, पॉवरला घेणं देणंच नाही ती वाइंडिंग कशी आहे, समजतंय का. पॉवर ही कॉन्स्टंटच राहते. सो पॉवरची इक्वेशन स्टार आणि डेल्टा मध्ये लिहित असताना बिंदास लिहून घ्यायचे.
एवढा विचार करत बसायचा नाही. इज दॅट क्लिअर? समजलं का सर्वांना?